नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? गणपती बाप्पाचे लाडू, मोदक, पेढे आई रोज गणपती बाप्पासाठी बनवत असलेला नैवेद्य खाऊन नक्की आनंदात असणार आहात याची पक्की खात्री आहे मला. कारण लहान मुलांची गणपती बाप्पासारखीच गणेशोत्सवामध्ये दिवाळी असते असं मला कुठेतरी वाटतं. कारण की छान छान पदार्थ होतात. जरी घरामध्ये गणपती नसले तरी आपण ज्यांच्याकडे गणपती बाप्पाला पाया पडायला जातो तिथे सुद्धा छान प्रसाद मिळतो आपल्याला. आता थोडीशी बंधनं आहेत, आपण एकमेकांकडे जाऊ शकत नाही यासाठी, पण तरी आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा बाजूच्या घरामध्ये आपण आरतीला वगैरे जातोच की, आणि तिकडचे छान गोड गोड पदार्थ आपल्याला खायला मिळतात. आपल्या सवंगड्यांबरोबर आपण खेळतो. तर सवंगड्यांवरून एक गोष्ट आज गणपती बाप्पाची आपण ऐकणार आहोत की गणपती बाप्पाचं वाहन उंदीर मामा कसा झाला. चला तर मग ऐकूया. मुलांनो, आपले जे गणपती बाप्पा घरी येतात त्यांच्याबरोबर एक छोटासा उंदीर असलेला आपल्याला दिसतो, किंवा गणपती बाप्पांचं वाहन हे उंदीर आहे असं आपण आजपर्यंत ऐकलेलं आहे. मग हा उंदीर मामा गणपती बाप्पांचं वाहन कसा बरं झाला? तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या असतील, अगदी यूट्यूबवर किंवा पुस्तकांमधून सुद्धा वाचल्या असतील, पण ही गोष्ट ना सांगता आली पाहिजे आपल्याला. आणि अशा दिवसांमध्ये गणपतीचे दिवस असताना जेव्हा आपण या गोष्टी ऐकतो त्यावेळी त्याची मजा आणखी औरच असते, वेगळी असते. म्हणजे इथे जर तुम्ही ही गोष्ट सांगताना ऐकली आणि तीच गणपतीच्या या दिवसांमध्ये आपण रात्रीची जागरणं वगैरे करतो तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या नातेवाईकांमध्ये, आजी आजोबांसमोर ही गोष्ट जर तुम्ही अशा पद्धतीने सांगितली तर तिथे एक प्रकारे गणपतीचा, गणेशोत्सवाचा माहोल निर्माण होतो. बघा, यावर्षी कुठल्याही प्रकारचे डीजे नाही आहेत, काही नाही आहे, शांततेत आणि छान गणेशोत्सव आहे. म्हणजे कुठल्या तरी एका गोष्टीमुळे, एखादी गोष्ट वाईट गोष्टीमुळे कधीतरी एखादी चांगली गोष्ट सुद्धा घडत असते, तर तो जो कानांना अक्षरशः त्रासदायक असणारा आवाज नाही आहे. तर आपल्याच आवाजामध्ये गणपती समोर आपण काय काय करू शकतो, कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा हा जो गणेश आहे त्याच्यासमोर आपल्याला येणाऱ्या ज्या कला असतात, ज्या गोष्टी असतात त्या आपण सादर करायच्या असतात. तर या तुम्ही ऐकताय या गोष्टी नक्की तुमच्या मित्रमंडळींमध्ये गणपती बाप्पा समोर बसून सांगा. तर ही गोष्ट अशी आहे मुलांनो, की गणपती बाप्पा जे आहेत ते उंदरावरती बसून येतात. त्यांनी उंदराला आपलं वाहन केलेलं आहे. तर हा कोण आहे बरं? तर क्रौंच नावाचा एक गंधर्व असतो. इंद्र सभेमध्ये त्याला गाण्यासाठी बोलावलं जातं. इंद्राने त्याला बोलावलेलं असतं. देवांच्या ज्या सभा असतात त्याच्यामध्ये छान छान मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. तर तिथे नृत्य होत असे, गाणी म्हटली जात असत, वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण केलं जात असे, आणि त्याचा आनंद तिथे सभेत बसलेले सगळे मिळून एकत्र मिळून घेत असत. आणि तिथे त्यांची कला सादर करण्यासाठी सगळ्यांना संधी दिली जात असे. तर हा जो क्रौंच नावाचा गंधर्व होता, या गंधर्वाचं गायन अतिशय सुंदर होतं हे इंद्रदेवाने ऐकलेलं होतं. आणि म्हणून या क्रौंचाला त्या इंद्रसभेमध्ये त्या दिवशी गाण्यासाठी म्हणून बोलावण्यात आलं. अतिशय घाईघाईमध्ये असणारा हा जो क्रौंच आहे तो कुठल्याही गोष्टीची कधी तमा बाळगायचा नाही. नुसतं कुठेतरी तुरुतुरु 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 जाणं एवढंच त्याला माहिती असायचं. मग त्याच्याकडनं काही पडलं, कोणाला धक्का लागला, कुणाचं काहीतरी नुकसान झालं, या गोष्टी तो बघायचाच नाही. आणि इंद्राकडनं मला बोलावणं आलेलं आहे गाण्यासाठी म्हणताना तो अति उत्साही होता, आनंदी होता. आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये तो अक्षरशः लोकांना बाजूला व्हा, मला इंद्रानी त्याच्या सभेमध्ये गायला बोलवलेलं आहे म्हणून धावत धावतच तिथून निघून गेला. त्याच्या त्या तुरतुरीपणामध्ये अनेकांना त्याचे धक्के लागले. आणि त्या इंद्र सभेमध्ये तो इंद्राजवळ पोचेपर्यंत अनेक ऋषीमुनी सुद्धा तिथे मोठे मोठे असत. तर त्या ऋषीमुनींमध्ये वामदेव नावाचे ऋषी होते, जे महापंडित होते. गौतम ऋषींचे पुत्र म्हणून जे ओळखले जात ते वामदेव जे होते तिथे बसलेले असताना या त्याच्या तुरतुरूपणामुळे त्याचा पाय वामदेवांना लागला. आणि वामदेव त्या अशा एका क्षुल्लक गंधर्वाचा मला पाय लागतो म्हणून त्या सभेमध्ये क्रुद्ध झाले, रागावले, चिडले, भरपूर चिडले. आणि त्याने त्या क्षणी वामदेवांनी क्रौंचाला शाप दिला की तुझी ही जी तुरुतुरु तुरुतुरु सगळी पद्धत आहे करण्याची, त्यावरून तू उंदीर म्हणून जन्माला येशील, तू उंदीर होशील, तुझा उंदीर होईल असा शाप दिला. आणि तत्क्षणी तो क्रौंच उंदीर झाला. उंदीर झाल्यावरती तो त्याच तुरुतुरु त्याच्या अवस्थेमध्ये सगळीकडे स्वर्गात फिरला आणि पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचला.
त्याला प्रचंड भूक लागली होती. आणि असं बघा आपण बघायला गेलो तर उंदीर हा प्रकार आपल्याला कुठेतरी, आपण गणपतीच्या दिवसात बोलू नये, पण तो घाणीच्या ठिकाणी असतो म्हणून किळसवाणा वाटतो. पण तरी सुद्धा पृथ्वी तलावरती किंवा या प्राणी मात्रांमध्ये प्रत्येक असा प्राणी आहे की ज्याचं एक महत्त्व आहे किंवा त्याला त्या त्या ठिकाणी राहण्यासाठी देवाने एक संरक्षण दिलेलं आहे. आणि एकाने दुसऱ्याला उपद्रव करू नये यासाठी सुद्धा कुठेतरी त्यांचा बंदोबस्त असतो. तर हा जो उंदीर मामा आहे, या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही सत्य घटनेशी किंवा सत्यातल्या गोष्टींशी याला जोडायला जाऊ नका. नाहीतर एखादा उंदीर घेऊन याल पकडून आणि काहीतरी असे विचित्र प्रकार कराल तर ते मुळीच करायचे नाहीयेत. गोष्ट म्हणून ही ऐका. तर हा जो क्रौंच नावाचा गंधर्व होता, हा उंदीर झाला आणि पराशर मुनींच्या आश्रमात गेला. तिथे गेल्यावर त्याने अक्षरशः दुडगूस घातला, धुमाकूळ घातला. तिथे सगळं त्यांचं अन्न खाऊन टाकलं. त्यांच्या सगळ्या वस्तू होत्या त्या इकडे तिकडे तो पाडायला लागला. सगळे धान्य होतं, त्या धान्याच्या पोती त्यांनी पोखरून ठेवल्या. त्यांचे वेगवेगळे ग्रंथ होते ते चावून चावून टाकले. बघा, कधी कधी उंदीर घरामध्ये येतो आणि प्रचंड उपद्रव माजवतो. घरामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी कुरतडून टाकतो आणि घरातल्या लोकांना नको जीव करतो. कधी एकदा हा उंदीर घरातून बाहेर निघून जातोय असं प्रत्येकाला होतं. तर तसं या क्रौंच गंधर्वाने उंदीर रूपामध्ये येऊन यांच्या आश्रमामध्ये पराशर ऋषींच्या धुमाकूळ घातलेला होता. सगळेजण अगदी त्रासून गेले की अरे काय चाललंय हे, काय म्हणजे. आणि कुणाच्या तरी दृष्टीला तो पडला ते करत असताना, एक उंदीर आपल्याला इतका त्रास देतोय, आपल्याकडे इतक्या शक्ती आहेत, आपण हे सगळं परतवून लावू शकतो, तरीही आपण काही करू शकत नाही. मग आता आपण करायचं तर काय करायचं. म्हणून त्या सगळ्यांनी गणेशाची आराधना केली, गणेशाकडे प्रार्थना केली आणि त्याला विनवणी केली. त्यांचं साकडं ऐकून गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि तिथे प्रकट झाले. कारण आपल्या भक्तांच्या प्रार्थनेला धावून जाणं हे त्यावेळी खूप लगेच होत असे. आता मात्र आपल्याला कुठे देव येत नाहीत, प्रकट होत नाहीत, पण तरीही तो सदैव कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या सोबतच असतो. तो त्याच्या रूपात दृश्य रूपामध्ये दिसला नाही तरी आपल्यासाठी जे लोक सगळं चांगलं करतात त्यांच्या रूपामध्ये आपल्याला परमेश्वर बघता आला पाहिजे. आणि तसा हा गणेश आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कधी ना कधी मुलांना दिसतच असतो. आपल्या घरामध्ये आपल्यासाठी करणारे आपले बाबा असतात, आपले आजोबा असतात, आपली आजी असते, आई असते, कितीतरी लोक असतात की जे आपल्यासाठी राबत असतात आणि त्यांच्या देहामध्ये वास करून हा गणेशच जणू आपल्यासाठी काही ना काही चांगल्या गोष्टी करत असतो. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी, चांगले बदल घडतात हे या देवामुळेच घडत असतात. त्यामुळे ते चमत्कार वगैरे मानू नका. तर या गोष्टींमधून दैवी जो एक प्रकार असतो तो बघण्याचा प्रयत्न करा. तशी दृष्टी स्वतःला मिळवा, निर्माण करा आणि ती भक्तिभावानेच होऊ शकते, प्रेमाने होऊ शकते. तर गणेश बाप्पा तिकडे अवतरित झाले आणि त्यांनी भक्तांना विचारलं की तुमची काय समस्या आहे. त्यावेळी पराशर मुनींनी सांगितलं की आमच्या आश्रमामध्ये एक उंदीर मामा आलेला आहे आणि तो प्रचंड त्रास देतोय. जर का तो अशा पद्धतीने लोकांना त्रास देण्याची प्रथा पडून गेली तर तो सगळीकडे धुमाकूळ घालत फिरेल आणि प्रत्येकाला त्रास देईल. याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे. आम्ही खूप प्रयत्न केले, शिष्यगण इकडे तिकडे धावले त्याला पकडण्यासाठी, त्याला मारण्यासाठी. आम्ही संपूर्ण आश्रम त्यांनी इकडून तिकडून उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. त्याला पकडण्यासाठी आम्ही होतं नव्हतं सगळं इकडे तिकडे उलट पालट करून टाकलं, पण तो काही आमच्या आवाक्यात येत नाही. आता तुम्ही म्हणाल एवढ्याशा उंदरासाठी गणपती बाप्पाला बोलवायची काय गरज आहे, यांनीच काहीतरी प्रयत्न करावेत की नाही. तर तसं नसतं. जेव्हा गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात, हे सिंबॉलिक आहे, हे पुन्हा आपण चिन्हात्मक बघू शकतो की आपल्या हाताबाहेर जेव्हा गोष्टी जातात त्यावेळी आपण एकमेव शक्ती असते तिचा धावा करतो कुठेतरी की आमची आता मदत कर, आम्ही ह्या गोष्टी नाही सांभाळू शकत. जोपर्यंत गोष्टी तुमच्या हातात असतात तोपर्यंत तुम्ही त्या करत असता, अगदी आटोकाट जीवाच्या पलीकडे करत असता. पण जेव्हा आपल्या हाताबाहेर जातं तेव्हा मात्र आपण देवाचा धावा करतो आणि त्याच पद्धतीने यांनी केलेला आहे. तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका. आणि गणपती बाप्पांच्या एका हातामध्ये बघा चाबूक असतो, तो चाबूक जो असतो तो त्यांना उंदीर दिसल्यावरती फेकतात आणि त्याला त्यांच्या फासामध्ये अडकवतात त्या उंदराला.
आणि त्याचा जीव त्या उंदराचा कासावीस होईपर्यंत तो चाबूक जो असतो त्याची गाठ ओढून धरतात. तो इतका कासावीस होतो उंदीर की तो शरण येतो. तो म्हणतो, मला माफ करा गणेशा, माझ्याकडनं चूक झाली, अशी चूक मी पुन्हा कधीही करणार नाही, कुणालाही त्रास देणार नाही. तेव्हा गणपती बाप्पा त्याच्यावरती तो शरण येतो म्हणून प्रसन्न होतात. जेव्हा तुम्ही चूक करता आणि त्याची क्षमा मागता त्यावेळेला तुमची चूक ही अलाहिदा असते, ती माफ केली जाते. मुलांना मान्य करणं ही सगळ्यात मोठी, सरेंडर होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आयुष्यामध्ये. चुका प्रत्येकाकडून होतात, पण ती मान्य करून ती सुधारता आली पाहिजे. आणि तेव्हा आपले गणपती बाप्पा त्याला म्हणतात, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवी ती गोष्ट तू माझ्याकडनं मागून घे, कोणताही वर माग. तेव्हा त्या उंदरामधला जो अहमपणा असतो तो अजून गेलेला नसतो. त्याला कुठेतरी असं वाटत असतं की अरे, इंद्राने मला बोलवलं त्याच्या सभेमध्ये गाण्यासाठी, मी कुणीतरी खूप मोठा असल्यामुळेच हे झालं. असं काही कुठल्या सामान्य माणसाला किंवा सामान्य अशा कुठल्या जीवाला इंद्रदेव बोलवणं तर शक्य नव्हतं. तर तो अहमपणा अजूनही कुठेतरी त्याच्यामध्ये असतो आणि तो म्हणतो, तुम्ही मला काय आशीर्वाद देणार किंवा वर देणार, मी तर आता सुटलेलो आहे, तुम्ही बघा कसे, आणि तुमच्याकडे असं मोठं आहे काय वर द्यायला, तुम्हीच माझ्याकडे एखादा वर मागा. गणपती बाप्पा कुठेही क्रुद्ध होत नाहीत, रागावत नाहीत मुलांनो, आणि ते गालातल्या गालात हसून म्हणतात, बर, मी वर मागतो की आता याच्या पुढे तू माझं वाहन होशील. त्याला जन्माची अद्दल घडवण्यासाठी गणपती बाप्पा हा वर मागतात आणि त्याच्यावर जाऊन स्वार होतात, बसतात. त्यांचं वजन त्याला पेलवत नाही, पण तरी सुद्धा त्याला शक्ती देतात गणपती बाप्पा की माझं वजन या उंदराला पेलवता यावं आणि यापुढे असे सगळे जे वाईट अंधकार असतील, वाईट वृत्ती असतील, या सगळ्या मी त्यांच्यावर बसून संपवीन. म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या वाईट गोष्टींवर नेहमी स्वार होतात, त्याचं हे प्रतीक आहे मुलांनो. बघा, असं म्हटलं जातं की मूषक वाहन, मूषक म्हणजे एक प्रकारचा अंधकार असतो, अंधार असतो, ज्या अंधारामध्ये आपल्याला भीती वाटते, ज्या अंधारामध्ये चुकीच्या गोष्टी होतात, असा तो अंधार असतो आयुष्यामधला. आणि तो ज्या वेळेला खाली जातो पृथ्वीच्या आणि सूर्य जो असतो तो उदयाला येतो, त्यावेळेला तो सूर्य म्हणजे गणपती, आणि तो अंधारावरती स्वार होतो. आणि जेव्हा अंधाराचा संचार होतो जिकडे तिकडे, त्यावेळी उंदीर रूपाने तो पृथ्वीवरती इकडे तिकडे फिरत असतो, असा एक अर्थ पुराणांमध्ये सांगून ठेवलेला आहे. तर या दृष्टीने सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा जो क्रौंच होता हा गणपती बाप्पाचं वाहन झालेलं आहे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे वाहन तो करू शकत होता, पण तरी सुद्धा दुष्ट शक्ती या नेहमी पायाखाली, किंवा गर्व हा जो आहे हा नेहमी पायाच्या खाली पाहिजे. माणसाला गर्व झाला की तो संपला. त्याने नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. स्वतःला काहीतरी समजणं, अहम निर्माण करणं ही चुकीची गोष्ट आहे, हे याच्यामधून आपल्याला समजतं. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की सांगा, त्यांना ती पाठवा आणि एकमेकांमध्ये या गोष्टी बोला. गणपती बाप्पा तुमच्यावरती नक्की खुश होईल आणि मुलांमध्ये एक चांगली रुजवणूक होते विचारांची, याने आनंदित होऊन तो आपल्या सगळ्यांना छान आशीर्वाद देईल. तर उद्या पुन्हा भेटूया अशीच एक छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत टाटा.